श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये। स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, उद्या रविवारी आषाढी एकादशी आहे। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला एक विशेष प्रकारचं महत्त्व आहे। या आषाढी एकादशीच्याच दिवशी भगवान श्री हरिविष्णूंनी एका राक्षसाचा वध केला होता आणि म्हणूनच ही एकादशी जी आहे तर ती खूप शुभ मानली जाते। या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंच्या सेवेसोबतच काही उपायसुद्धा केले जातात आणि या दिवशी केलेल्या उपवासाचं आणि या उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये प्राप्त होत असतं। म्हणूनच आईनं आपल्या मुलांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे। यामुळं मुलांची सर्व संकट, दोष, विघ्न, अडचणी संपतील। मुलांची अभ्यासात प्रगती होईल, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल, नोकरीमध्ये त्यांना यशप्राप्ती होईल। असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा उपाय कसा करायचा, कधी करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल। तर बघा, या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे। तर बघा, या अभिषेक घालताना तुम्हाला थोडंसं निरसं दूध आणि त्याच्यामध्ये थोडंसं केसर घालून तुम्हाला भगवान श्री हरिविष्णूंचा अभिषेक करायचा आहे। नंतर स्वच्छ पाण्यानं अभिषेक करून घ्या। एका चौरंगावरती किंवा पाटावरती भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती ठेवून तुम्हाला पूजा करायची आहे। चौरंगावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे। पिवळ्या रंगाची फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहेत, पिवळ्या रंगाची फळं अर्पण करायची आहेत आणि नंतरच हा उपाय करायचा आहे। तर बघा, हा जो उपाय आहे तर तो तुम्ही एकतर सकाळी करा, सकाळी 9:30 ते 10च्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे, किंवा मग संध्याकाळी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येण्याच्या वेळी जरही हा उपाय केला तरीही चालेल। तर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता। तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीची स्वच्छ पंती घ्यायची आहे। ती कुठेही तुटलेली फुटलेली नसावी अशी एक स्वच्छ पंती घ्यायची आहे, किंवा स्वच्छ दिवा घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे तूप नसेल तर तेल घातलं तरीही चालेल। यानंतरनं तुम्हाला कापसाच्या 9 वाती घ्यायच्या आहेत। या 9 वाती एकत्रित करून या वातींपासून तुम्हाला एक वात बनवायची आहे आणि ती वात या दिव्यामध्ये तुम्हाला घालून घ्यायची आहे। आता दिव्यामध्ये वात घातल्यानंतरनं तुम्हाला हा दिवा तुमच्या जी तुम्ही पूजा मांडलेली आहे तर तिथे भगवान श्री हरिविष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला 16 वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। 16 वेळेस जर पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण जरी केलं तरीही चालेल। आता बघा, हा जो उपाय आहे तर तो आई आपल्या मुलासाठी करू शकते, वडील आपल्या मुलासाठी करू शकतात, किंवा मुलं जर मोठी असतील तर मुलांनी स्वतः हा उपाय आपल्या स्वतःसाठी जरी केला तरीही चालेल। मुलं मोठी असतील तर मुलांकडून हा उपाय आवर्जून करून घ्या। हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावशाली मानला जातो। यामुळं मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी संपून जातात। मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते। म्हणून मुलांनी जर स्वतः हा उपाय केला तर अधिक उत्तम राहील। तर बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे। प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, या दिव्याखाली तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे। त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे अक्षता ठेवायचे आहेत आणि त्या अगोदर त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू आणि तूप मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढल्यानंतरनं त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि भगवान श्री हरिविष्णूंच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे। यानंतरनं तुम्हाला 16 वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। 16 वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण झाल्यानंतरनं तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान श्री हरिविष्णूंकडे प्रार्थना करायची आहे। तुमची मुलांची प्रगती होऊ द्यात, नोकरीमध्ये त्यांना यशप्राप्ती होऊ द्यात, मुलं शाळेमध्ये जात असतील तर त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होऊ द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि हा एक छोटासा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी रविवारी आवर्जून करायचा आहे।